नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. आज दुपारी आपण जी पत्रकार परिषद घेतली या संदर्भामध्ये आपण सविस्तर जी माहिती आहे ते लाईव्हच्या माध्यमातून आपण बघितलीच आहे. त्यानंतर त्या संदर्भामध्ये जे काही निर्णय आहेत ते परीक्षा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही घेण्यात आलेले आहेत. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांना जी काही अधिकृत आणि जलद माहिती आहे, ज्या पद्धतीनं आपण उमेदवारांना जास्तीत जास्त कशी संधी मिळेल, उमेदवारांच्या हितासाठी आपण कशा पद्धतीने लढतो, या सगळ्या गोष्टी किंवा तुमच्या काही समस्या असतील या सगळ्या गोष्टींना न्याय देण्यासाठी आपण काम करतोय. अगदी या जी काही टेट 3 होऊ घालतीय त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी उमेदवारांना संधी मिळावी परीक्षा देण्यासाठी आणि त्या ठिकाणी त्यांना 1 ते 1.5 महिना पोस्टपोन व्हावी, परीक्षा संधी उपलब्ध व्हावी, यासाठी आपण ज्या काही मागण्या परीक्षा परिषदेकडे केल्या होत्या त्या अनुषंगाने मागण्या ज्या काय आहेत ते बरेच आपल्या पूर्ण झालेल्या आहेत, मागण्या मान्य झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आज जी काही पत्रकार परिषद घेतली त्या माध्यमातून बरेच पत्रकार बांधव त्या ठिकाणी पत्रकार परिषदेला जवळपास 30-35 पत्रकार बांधव त्या ठिकाणी एवढं पाऊस असताना आणि 10वीचा निकाल असताना सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि राज्यातील तमाम आयुक्तधारक आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य पाठिंबा देत होते. मित्रांनो, आज पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर मी परीक्षा परिषद त्या ठिकाणी स्वतः आणि माझ्या बांधवांसह त्या ठिकाणी उपस्थित राहिलो. जसं की अब्दुल गनी सर असो किंवा मग अब्दुल सर असो, विठ्ठल सरगर सर असो, किरण सर असो किंवा मग तावरे सर असो, या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आम्ही परीक्षा परिषदेला गेलो होतो. त्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे, पण काही गोष्टी होत्या त्या सविस्तर त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या नव्हत्या, राहिल्या होत्या सांगायच्या, की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोच करतोय मी. परीक्षा परिषद आयुक्त मॅडम यांना एक महत्त्वाची मीटिंग होती. त्यांनी थोडा वेळ म्हणजे उपायुक्त यांच्याशी भेटा आणि त्या निघाल्याच होत्या, तर मला बरेच वेळ लागते, त्यासाठी त्यांनी उपायुक्तांना भेटा आणि चर्चा करा, तुमच्या बाबतीत आम्ही सकारात्मक निर्णय घेतोय असं बोलून त्या गेल्या. आणि त्या ठिकाणी उपायुक्त जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, सोबत अधीक्षक त्या ठिकाणी बसून होते. त्या अनुषंगाने ज्या काही परीक्षा परिषदेच्या माध्यमातून थोड्या वेळाखाली एक परिपत्रक जारी केलेलं आहे की बाबा त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही आणि ज्या काही अफवा आहेत त्या अफवापासून दूर राहा, जसं की यूट्यूबर्स आहेत किंवा काही क्लासेस चालक आहेत यांच्यापासून जी काही अफवा पसरवली जात आहेत त्यापासून दूर राहा असं सांगितलेलं आहे. आणि वेळेवरच अर्ज करण्यासाठी जी काही तारीख आहे ती वाढणार नाही. आणि याच गोष्टीला घेऊन बरेच जे काही सो कॉल्ड विरोधक आहेत, ट्रोलर्स आहेत, त्यांना फार आनंदाचे त्यांच्यामध्ये वातावरण निर्माण झाले. तर असं नाही मित्रांनो, आम्ही कोणत्या अफवा पसरवल्या नाही, तर वस्तुस्थिती काय आहे ते तुम्हाला वेळ गेल्यावर कळेल. मग आम्ही भेट घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा केली. जवळपास 25 मिनिटं आम्हाला त्यांनी दिलेला होता, त्याच्यामध्ये आम्ही सविस्तर चर्चा केली. जसं की एवढ्या परीक्षा ओव्हरलॅप होणार आहेत या एका शिक्षक भरतीच्या टेटनुसार, ज्या काही ओव्हरलॅप परीक्षा आहेत, जसं की MPSC मुख्य परीक्षा आहे, प्रिलिम्स असेल, UPSC प्री असेल, संयुक्त परीक्षा असेल, DED BEDच्या परीक्षा, MEDच्या, युनिव्हर्सिटीच्या, या सगळ्या परीक्षा ओव्हरलॅप होत आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जी काही गुगल लिंक दिलेली आहे ती अपूर्ण असून इनव्हॅलिड असून त्याच्यामध्ये तुम्ही 14 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत अर्ज भरताना आपलं हॉल तिकीट त्या ठिकाणी मेन्शन करा किंवा अपलोड करा असं सांगितलेलं आहे. आणि हे तुमच्याकडनं केलेली अपूर्ण कार्यवाही आहे, या बाबतीत त्यांना अवगत केलं. आणि आज मंत्रालय स्तरावर परीक्षा परिषद यांची बैठक झालेली आहे, अजून उद्या पण त्या ठिकाणी बैठक आहे. आणि परीक्षा पोस्टपोन होते की नाही या संदर्भामध्ये आपल्याकडे सगळ्यांनी मागणी केलेली आहे. त्या संदर्भात सांगतो तुम्हाला, अंतिम अजून जी काही बैठक आहे ती होणार आहे उद्या, आणि त्यानंतर जो काही अंतिम निर्णय आहे तो ठरणार आहे. अजून सध्याच्या स्थितीला तरी संकेतस्थळावर ज्या पद्धतीनं निर्णय दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ जी आहे अर्ज करण्यासाठी ते होणार नाही, तशा पद्धतीनं अजून क्लिअरिफिकेशन येईल. किंवा जर समजा तो प्रस्ताव आहे तो नामंजूर केला मंत्रालय स्तरातून तर नक्कीच मुदतवाढ त्या ठिकाणी मिळणार नाही. पण तुर्तास ज्या उमेदवारांची एका दिवशी परीक्षा येत होत्या, ओव्हरलॅप होत होत्या, त्यांचं हॉल तिकीट बी जनरेट होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आणून दिल्याच्या नंतर परीक्षा परिषदेकडून केलेली कार्यवाही हे अपूर्ण आहे, ती पूर्ण करावी, यासाठी
कुठल्याही परीक्षेचं हॉल तिकीट हे 7 दिवस अगोदर येते आणि तुमचं सुद्धा म्हणजे टेटचं IBPS सुद्धा परीक्षा जी काही घेतंय त्यांचं सुद्धा हॉल तिकीट हे अगोदर येत नाही, 7 दिवस अगोदर येते आणि 14 तारखेच्या अगोदर येणार नाही. त्यामुळं विद्यार्थी जे आहे ते परीक्षेपासून वंचित राहतील आणि परीक्षेच्या संदर्भात जी काही गुगल लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये माहिती भरल्याच्यानंतर हॉल तिकीट जे आहे ते अपलोड होत नाही आणि अर्ज बी त्या ठिकाणी व्हॅलिड आहे, अर्जसुद्धा भरलेलं फॉर्म ते पण अपलोड करता येत नाही. असं या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्यानंतर त्यांना सांगितले की कुठल्याही परिस्थितीमध्ये एकाही उमेदवारांचं त्या ठिकाणी नुकसान होणार नाही, सगळ्या उमेदवाराला आपल्या परीक्षा देता येतील, आम्ही त्याचं वेगळं असं शेड्यूल लावू. मग त्याच्यासाठी हॉल तिकीट असणं बंधनकारक आहे आणि परीक्षा परिषद 14 तारखेच्या अगोदर जर हॉल तिकीट तुम्ही अपलोड केलं तरच परीक्षा परिषद जबाबदार राहील असं सांगितली होती. मात्र त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात चांगलं काम त्या ठिकाणी परीक्षा परिषदेनं सुद्धा सहकार्य केलं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जी काही 14 तारीख होती अंतिम अर्ज भरण्याची नाही, गुगल लिंक भरण्याची, अपलोड आपलं हॉल तिकीट करण्याची, 14च्या ऐवजी 21 तारीख त्या ठिकाणी करणार आहे. 21 तारीख म्हणजे तुमचं शेड्यूल जे आहे ते त्या ठिकाणी लावता येईल. 21 तारखेच्या अगोदर बहुतांश हॉल तिकीट त्या ठिकाणी येतील आणि फक्त संयुक्तचं जे काही हॉल तिकीट आहे ते त्या ठिकाणी जवळपास येऊ शकत नाही किंवा येईलसुद्धा. जर त्यांच्यासाठी हॉल तिकीट नाही आलं तर संयुक्तचं हॉल तिकीट देण्यासाठी सुद्धा त्यांनी शेड्यूल तसा करणार आहेत. 21च्या ऐवजी 25 करतील. मग संयुक्तचं 21च्या अगोदर हॉल तिकीट आलं तर त्या ठिकाणी त्यांचंसुद्धा शेड्यूल त्या ठिकाणी बसेल आणि राज्यातील कुठलाही एकही उमेदवार परीक्षा एका दिवशी येतील म्हणून वंचित राहणार नाही. हजारो रुपये भरून जी काही परीक्षा देत आहेत त्या ठिकाणी मुख्य परीक्षा असो, UPSCची प्रिलिम्स असो, इतर अन्य परीक्षा त्या सगळं शेड्यूल लावून तुमची परीक्षा जी आहे ती एका दिवशी येणार नाही याची खातिरदारी जी आहे ती परीक्षा परिषद पूर्णपणे घेत आहे. त्यामुळं परिषदेला जे काही आम्ही मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले होते, अप्रत्यक्षरित्या मुदतवाढ द्या किंवा पोस्टपोन करा परीक्षा असं जरी म्हणत असलो तर प्रत्यक्षरित्या म्हणत जरी असलो तर अप्रत्यक्षरित्या या उमेदवारांना संधी मिळली पाहिजे हा हेतू होता. नक्कीच पोस्टपोन होणार की नाही या संदर्भामध्ये मंत्रालय स्तरावर जोरदार त्या ठिकाणी चर्चा आणि बैठक आणि परीक्षा परिषद अधिकारी यांच्यासोबत सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे, बैठक झालेली आहे. त्यावर अंतिम जो काही निर्णय आहे तो त्या ठिकाणी आम्ही घेऊ शकत नाही कारण आमच्या हातामध्ये आम्ही अधिकारी आहोत. प्रशासनातले बरेच काही जे काही निर्णय असतात ते मंत्रालय स्तरातील मंत्री महोदयाचे असतात. त्यामुळं त्यांनी जर निर्णय घेतला तर नक्की आम्ही मुदत किंवा पोस्टपोन करू अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं सध्याला तरी परीक्षा जी आहे ते मंत्रालय स्तरावरील जी काही मंत्री महोदय निर्णय घेतील त्यावर अवलंबून आहे आणि त्यावर आज बी बैठक झाली आणि उद्याही त्या ठिकाणी जर व्यवस्थित असा तोडगा नाही निघाला तर नक्कीच पोस्टपोन होऊ शकते. पण तोडगा निघाला तर पोस्टपोनसुद्धा होणार नाही, वेळेवर परीक्षा होईल. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. त्या ठिकाणी आपण आपला अभ्यास जो आहे तो वेळेवर होईल यासाठी करावा आणि कोणाचीही परीक्षा ओव्हरलॅप होणार नाही, सगळ्यांना त्या ठिकाणी संधी मिळेल. हे आपल्या परीक्षा परिषदेच्या माध्यमातून आज घेतलेली अपडेट आणि आज पत्रकार परिषदेचं त्यावर झालेलं त्या ठिकाणी एक सकारात्मक परिणाम आहे. त्या संदर्भातलं जे काही अधिकृत पत्र आहे ते लवकरच परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर येईल मित्रांनो. आणि आपली पत्रकार परिषद जी आहे ते वरिष्ठ बरेच अधिकारी त्या ठिकाणी बघितलेले आहेत, त्यामुळं लवकरच त्यावर तोडगा निघण्याची दाट संकेत आहेत मित्रांनो. त्यानंतर आम्ही शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये गेलो. त्या ठिकाणी सेकंड फेजच्या जी काही आपण पसंतीक्रम लॉक केलेले आहे ती यादी कधी लागेल या अनुषंगाने माहिती घेतली. तर त्या ठिकाणी मित्रांनो आपले पसंतीक्रम जे लॉक केलेले आहेत त्या बाबतीत त्या ठिकाणी टेस्टिंग सुरू आहे आणि लवकरच त्या ठिकाणी म्हणजे लवकर म्हणजे होऊ शकते पुढच्या 20 तारखेपर्यंत किंवा हार्डली 1-2-4 दिवस समोर. तोपर्यंत जर समजा तांत्रिक अडचणी नाही आल्या तर 20 तारखेपर्यंत आणि तांत्रिक अडचणी आल्या तर 20 तारखेच्या नंतर पहिल्या आठवड्यात किंवा 1-2-4 दिवसामध्ये त्या ठिकाणी आपली यादी जी आहे ती लागू शकते मित्रांनो. तुर्तास तरी काम सुरू आहे. नक्की यादी कधी लागणार या संदर्भामध्ये सविस्तर असं माहिती घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला कळवण्यात येईल. मात्र परीक्षा शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून सेकंड फेजची यादी दोन्ही एकत्र लावण्याचं काम सुरू आहे. जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर विदाऊट इंटरव्ह्यूची अगोदर लागेल आणि विथ इंटरव्ह्यूची नंतर लागेल. तुर्तास तरी दोन्ही एकत्र लावण्याचं काम सुरू आहे आणि संवर्ग, पात्रता, नंतर आपलं आरक्षण या अनुषंगाने त्या ठिकाणी आपली जी काही निवड यादी पब्लिश करायची असते त्याची टेस्टिंग सुरू आहे. त्यामुळं नक्कीच लवकरच त्या ठिकाणी आपली सेकंड फेजची निवड यादीसुद्धा जाहीर होईल मित्रांनो. ही आहे आजच्या संदर्भामधली पत्रकार परिषद आणि परीक्षा परिषद या ठिकाणी घेतलेली अपडेट.
सोबतच शिक्षण आयुक्त कार्यालयाला जाऊन घेतलेली अपडेट, या अनुषंगाने मंत्रालय स्तरावर योग्य तो पाठपुरावा केला गेलेला आहे आणि जर समजा निर्णय योग्य झाला तर नक्कीच त्या ठिकाणी परीक्षा ही पोस्टपोन होऊ शकते. निर्णय जर समजा त्या ठिकाणी मार्ग निघाला, निर्णय नाही झाला तर नक्कीच वेळेवर परीक्षा होईल. मात्र आपण कोणीही गाफील न राहता वेळेवर परीक्षा होईल या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करावा आणि तुर्तास आपल्याला मुलांच्या हितासाठी, मुलांना न्याय मिळावा, मुलांना परीक्षा देता याव्यात, सगळ्या हे अजेंडे होते. त्यामुळं सध्या तरी आपण जवळपास आपल्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण त्या ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत. राहिला विषय पोस्टपोनचा, केवळ अभ्यासासाठी ज्यांना आता IPR वाले आहेत किंवा BEd वाले आहेत त्यांना त्या ठिकाणी अभ्यासासाठी संधी मिळावी अशी अपेक्षा होती. तर परीक्षा ही आकलन क्षमतेची आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, त्यामुळं त्याला काही लई अभ्यास करावा लागत नाही. पण जर समजा सकारात्मक निर्णय झाला तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला अजून जास्त वेळ मिळेल. NCLच्या बाबतीत काल त्या ठिकाणी आपण त्यावर मार्ग काढलेला आहे. जेवढं निवेदनामध्ये मुद्दे होते त्या सगळे मुद्दे आपण निकाली काढलेले आहेत. केवळ आपण निव्वळ हटासापोटी आता परीक्षा परिषद IBPSकडे शेड्यूल जे आहे तो 10-1 दिवसाचा आहे शेड्यूल असं सांगितलेलं आहे. जर यावर मार्ग नाही निघाला तर मंत्रालय स्तरावर जर त्या ठिकाणी निर्णय झाला तर समोरसुद्धा 1 आठवडाभरासाठी जाऊ शकते परीक्षा. मात्र तुर्तास उद्या त्यावर निर्णय होईल. आज निर्णय झालेला नाही. निर्णय नाही झाला तर वेळेवर परीक्षा होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गाफील राहू नये. म्हणून जो काही आपला अर्ज ज्यानं कोणी करायचा असेल तर उद्या अंतिम तारीख आहे. त्याच्यामध्ये मुदतवाढ मिळणार नाही अर्ज करण्यासाठी. मात्र तुमचे हॉल तिकीट गुगल लिंक जी दिलेली आहे ते गुगल लिंक भरण्यासाठी तुम्हाला मुदतवाढ मिळेल, जेणेकरून तुमची एकही परीक्षा त्या ठिकाणी ओव्हरलॅप होणार नाही. तुम्ही सगळ्या परीक्षेला त्या ठिकाणी बसणार आणि परीक्षा परिषद त्याचं शेड्यूल त्या ठिकाणी लावणार आहे. आणि याहीपेक्षा वेगळे काही प्रश्न असतील तर नक्की आपल्याला कळवा. नक्कीच आपण तुमचे कमेंट्समध्ये उत्तर देऊ. नक्कीच या ठिकाणी तमाम राज्यातील अभियोक्ताधारकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांचं मनापासून संदीप कांबळे ऑफिशियल या चॅनलकडनं धन्यवाद देतो. आणि तुमच्या कुठल्याही परीक्षेला तुम्ही मुकणार नाही. त्या संदर्भातलं जे काही अधिकृत पत्र आहे ते आज येईलच लवकरच. त्यानंतर पत्र निघाल्याच्या नंतरसुद्धा मी अधीक्षकांसोबत चर्चा केली. त्या संदर्भातलं काम सुरू आहे. लवकरच त्या ठिकाणी परिपत्रक जे आहे ते अपडेट होईल अशा पद्धतीतच त्यांच्याकडनं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि जे काही मंत्रालय स्तरावर अपडेट आहे पोस्टपोनच्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टीला जर न्याय मिळाला तर पोस्टपोन करणं मलाही संयुक्तिक वाटत नाही. कारण या ठिकाणी मुलांच्या परीक्षा ज्या आहेत ओव्हरलॅप होऊ नये. सगळ्या मुलांनी हजारो रुपये त्या ठिकाणी पैसे भरलेले आहेत. अभ्यास करून प्री मेन्सचा अभ्यास केलेला आहे. वर्षभरातून एकदाच परीक्षा होते. त्यामुळं त्यांना संधी मिळणं संयुक्तिक होतं. त्यांना संधी मिळाल्याच्या नंतर पोस्टपोन करण्यासाठी आपण काही आग्रही नाही. कारण मुलांच्या हितासाठी सगळे निर्णय आपण आजपर्यंत घेत आलो आहे, भविष्यातसुद्धा घेऊ. तुम्हाला जे वाटते तेच आपण भविष्यातसुद्धा करू. यानंतर अजून लढत राहूया. बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना. वेळेत तुम्ही अर्ज भरून घ्या, वेळेत परीक्षा द्या, वेळेत निकाल लागेल. अजून एक मुद्दा राहिला नॉर्मलायझेशन, ही गोष्ट त्यांना आपण लक्षात आणून दिलेली आहे. रॉंग मार्क्स जे आहेत त्या संदर्भामध्ये पूर्वी नॉर्मलायझेशन झालं नाही. कारण आम्ही त्या ठिकाणी RTI टाकून IBPS कंपनीकडनं माहिती घेतली. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्याचं नॉर्मलायझेशन झालं नाही. आत्ता नक्कीच नॉर्मलायझेशन करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी स्वातंत्र्य असं माझ्याकडनं अर्जसुद्धा मागितलेला आहे. पूर्वी दिले आपण, याही गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. आणि त्या संदर्भामध्ये नॉर्मलायझेशन निकालच्या अगोदर त्याचं रॉ मार्क्स जे आहे ते तुम्हाला दिसणार आहेत. आणि रिस्पॉन्स सीट जे आहे, उत्तर तालिका ज्याला आपण म्हणूया, रिस्पॉन्स सीट IBPS देत नाही. पण त्यासाठी सुद्धा परीक्षा परिषद जोरदार आग्रही आहे. नक्कीच ते सुद्धा आपण घेण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. अशा आशयाचं त्या ठिकाणी आपल्याला आश्वासित आज केलेलं आहे. त्यामुळं निश्चिंत राहा मित्रांनो. बऱ्याच गोष्टी जी काही आहेत आपण 13 कलमी कार्यक्रम आखलेला होता त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला योग्य ते मुलांच्या हितासाठी घेतलेले मागण्या, घेतलेले निर्णय त्या ठिकाणी यशस्वी होताना तुम्हाला दिसणार आहेत. तुर्तास थांबतो मित्रांनो. यापेक्षा वेगळे काही प्रश्न असतील तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुमच्या हितासाठी आपण वारंवार लढत राहिलो, भविष्यातसुद्धा लढत राहू एवढंच शब्द देतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.